मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपुरात देखील भाजपमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। नागपुरात भाजपचे 40 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। पार्टी विथ डिफरन्स असं म्हणवणाऱ्या भाजपमध्ये देखील प्रचंड नाराजी नाट्य सुरू झालंय। उमेदवारी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप केलं गेलं। माजी महापौर अर्चना डेहनकर आणि त्यांचे पती विनायक डेहनकर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। भाजपच्या अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय। प्रभाग 27 मधून भाजपचे माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार तर प्रभाग 33 मधून गोलू बोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नागपुरात जाऊयात, आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आता नागपुरात फडणवीसांचा बालेकिल्ला, भाजपचा बालेकिल्ला, मात्र तिथे देखील मोठी बंडखोरी झाली आहे। अनेक जण नाराज आहेत आणि यांची नाराजी आता कशी दूर केली जाईल? कारण ज्याप्रमाणे 151 जागांसाठी 3000हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते, मात्र निवड जी होती ती केवळ 151 उमेदवारांची करणे गरजेचं होते आणि त्यामुळे ज्यांना निवडणुकीत फॉर्म नाही मिळालेले आहेत त्यांनी बंडखोरी केलेली आहे। तर अनेकांनी आपल्या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामाही दिलेला आहे, ज्यामध्ये हरीश दिकोंडवार असतील, राजू नागुलवार असतील, विनायक डेहनकर असतील, अशा प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा माजी नगरसेवक आहेत, त्यांनी आपल्या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। तर काहींनी बंडखोरी देखील केलेली आहे। त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपमध्येच आणि खास करून मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात आणि भाजपच्या किल्ल्यातच पक्षांतर्गत मोठी नाराजी दिसून येऊन राहिलेली आहे। सोबतच बंडखोरी देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते। आता या बंडखोरांना आणि नाराजी जे उमेदवार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची नाराजी कशी दूर करण्यात येईल याकडे आता भाजपचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांचं पूर्ण लक्ष लागलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता त्यांनी कधीपासून ते आपलं डॅमेज कंट्रोल सुरू करतात ते देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या भाजपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आल्याचं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या माध्यमातून दिसून येते। नक्कीच, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।